धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु, धन्यवाद यीशु. Thank you, Lord. We worship you, Jesus. We praise you, Lord. Hallelujah. Riando kalamashante reberia ravaseke, rimando lamashante reberia ravaseko riate rebe. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Jesus. We worship you, Lord. We praise you. Praise the Lord, Sister Usha. Praise the Lord, Brother Tanaji Gai Tandore. Prabhu तुम्हाला आशीर्वादित करो. God bless you. Hallelujah. Thank you, Jesus. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Thank you, Lord. Thank you, Master. Oh, we worship you. सामर्थ्य तो
हा दिवस प्रभूचा आहे, उल्हास आनंद करू. किती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले. किती थोर तो दे, सर्वस्व आपणा दिले. तारक तो, सामर्थ तो, येशू दे. युगायुगाने तारक तो, सामर्थ तो, येशू दे. युगायुगाने हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो, सामर्थ तो, येशू दे. युगायुगाने तारक तो, सामर्थ तो, येशू दे. युगायुगाने हालेलुया. होसाना. हालेलुया. होसाना. हालेलुया. 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 त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. त्याचा अनुभव घ्या, किती तो चांगला आहे. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. सैतानी बंधनातून आम्हाला सोडवितो. तारक तो, सामर्थ तो, येशू दे. युगायुगाने प्रभू येशू काल आज आणि युगाने सारखा आहे.
प्रभू पवित्र शास्त्र सांगतं इब्रिकराचा 13:8 वर्षामध्ये लिहिलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्त काल आज आणि युगाने सारखा आहे. चला हो आता त्याकडे महिमा स्तुती वरलो, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ, स्वर्गाच्या देवाला स्तुतीचे गीत गाऊ. Jesus, we worship you, Lord. We praise you, Abba. आपण त्याची आराधना करूया. तो राजांचा राजा आहे, तो स्तुतीस पात्र आहे. आज प्रभूचा दिवस आहे. आपण प्रभूची आराधना करण्यासाठी त्याच्या पवित्र मंदिरामध्ये आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. येशू म्हणाला असे दिवस येतील की तुम्ही यरूशलेमात आणि डोंगरावरही त्याची आराधना करणार नाही, परंतु आत्म्यामध्ये आणि खरेपणामध्ये तुम्ही त्याची आराधना करा. येस, आज चर्च बंद आहे, परंतु तुमच्यासाठी प्रभूचा आत्मा तुमच्या आत्म्यामध्ये आलेला आहे. योहान 14:21-26, 1 कृतिकारास 3:16, 2 कृतिकारास 6:16 पवित्र शास्त्र सांगतं की तुम्हीच देवाचं मंदिर आहात आणि जसे तुम्ही आपले हात उंच करा, तुमची आराधना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र सानिध्यामध्ये प्रभूच्या चरणापाशी अर्पली जाईल. आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करूया. त्याला म्हणू, प्रभू तू राजांचा राजा आहेस आणि तूच प्रभूंचा प्रभू आहेस देवा. आम्ही तुझ्या पवित्र चरणापाशी येतो आणि तुला नमन करतो राजा. ओ जीसस, वी वर्शिप यू लॉर्ड. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, हो 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 महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे, हृदय की गहराइयों से तेरी आराधना करेंगे. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. ऊंचा और ऊंचा, सबसे ऊंचा रहे तेरा नाम. महिमा हो तेरी, महिमा हो तेरी, ओ हो महिमा हो तेरी, महिमा हो तेरी. Yes, Lord, we worship you, Jesus. We glorify your name, O Lord. यावेळेस आम्ही तुझं नाव गौरवतो प्रभू, तुला उंचावतो राजा. तू स्तुतीस पात्र आहेस प्रभू. तू अल्फा आणि तू ओमेगा आहेस प्रभू. तू स्तुतीस पात्र आहेस राजा. Thank you, Holy Spirit. We worship you, Lord. We praise you, Jesus. Oh, Ribala Mashatara Bariala Basekeriantaraba. Hallelujah. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Hallelujah. Nabanda Sekoraman Teleberiala. प्रत्येक जण आत्म्यामध्ये त्याची आराधना करेल. प्रभूला धन्यवाद देत आपले हात उंच करून त्याची स्तुती करेल. Thank you, Lord. Holy Spirit, we worship you, Lord.
सुंदर आणि पवित्र आणि म्हणून आपले हात उंच करून आपण त्याची आराधना करू, त्याला धन्यवादाची वेदी बांधूया प्रियांनो. थँक यू जीसस. शारो कादुला है तू मेरा मसीहा, तू मुझे जलते था जिससे मैं तो हो जाता, तू मुझे जलते था जिससे मैं तो हो जाता. तू है और मैं
Glorious God, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word, Jesus, name above all names, beautiful Savior, glorious God, Emmanuel, God is with us, blessed Redeemer, living Word, यीशु सब नामों में ऊंचा नाम, सुंदर उद्धार। Yes, Lord, you are a beautiful Savior, O Master. प्रभू तू आमच्या कुठल्याही देवाला अर्पणाची अपेक्षा न करता आम्हाला फुकट दान दिलंस प्रभू, आमचा उद्धार केलास देवा. A gift of righteousness, नीतिमानाचं दान तू आम्हाला दिलं, नीतिमत्वाचं दान तू आम्हाला दिलंस देवा. आणि म्हणून आम्ही तुझी आज आराधना करतो प्रभू, तुझी स्तुती करतो राजा, तुझा गौरव करतो प्रभू, कारण तू स्तुतीस पात्र आहेस प्रभू. सगळा आदर, सगळा महिमा, ही स्तुती आराधना आम्ही तुला अर्पण करतो प्रभू, येशूच्या नावामध्ये. आमेन. Say amen. Say amen. Hallelujah. Look to the word of God. आपण देवाच्या वचनाकडे पाहूया. Thank you Jesus. We worship you Lord. Are you ready for the word of God? Praise the Lord. Hallelujah. आजचा मेसेज आहे नीतिमत्वाचं दान. Amen. Praise the Lord. Hallelujah. A gift of righteousness. आपण वाचूया उत्पत्ती त्याचा 17वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून पुढे. उत्पत्ती याचा 17वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. पटकन आपलं पवित्र शास्त्र उघडा आणि त्याच्यामध्ये पवित्र शास्त्रामध्ये 17वा अध्याय त्याचं पहिलं वचन. त्या ठिकाणी लिहिलंय, अब्राहम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, तू माझ्या समोर आहेस, हे मनात वागवून चाल आणि सात्विक राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम हा मूर्तिपूजक कुटुंबातून आलेला एक व्यक्ती, ज्याच्या कुटुंबामध्ये ऍस्ट्रोलॉजी, त्या ठिकाणी नक्षत्रांचा अभ्यास केला जात होता. आणि अशा कुटुंबातून त्याला वेगळं करण्यात आलं आणि परमेश्वर त्याला म्हणाला, अब्राहमा तू माझ्या समोर आहेस, म्हणजे याचा अर्थ तू माझ्या बरोबर चालत आहेस आणि म्हणून तू स्वतः सात्विक राहा. तुझ्या मनामध्ये ही भीती बाळग आणि स्वतःला तू सात्विक ठेव, तू नीतिमानाने वाग. आमेन. परंतु जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर मोशेच्या द्वारे नियमशास्त्र देण्यात आलं. मोशेकडनं नियमशास्त्र आपल्याला प्राप्त झालं. अब्राहम ज्यावेळेस होता त्यावेळेस नियमशास्त्र देण्यात आलं नव्हतं, परंतु अब्राहमाला देव म्हणाला की तू नीतिमान राहा, तुझ्यामध्ये नीतिमत्व असावं, तू नीतिमत्तेने जीवन जग, तू सात्विक राहा. आमेन. हालेलुया. आणि अब्राहमाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी नीतिमत्वाकरिता मोजमाप देण्यात आलं नव्हतं, तरी देव अब्राहमाकडून नीतिमत्वाची अपेक्षा करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उदाहरणार्थ जर तुम्ही आज गाडी चालवताय पुणे शहरासारख्या शहरामध्ये जिथं खूप वर्दळ आहे, जिथं गाड्यांचा खूप मोठी गर्दी आहे आणि अशा ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की इथं तू कायदा अजिबात तोडायचा नाही, एकही सिग्नल लागणार नाही, कुठलाही कायदा नियमशास्त्र त्या ठिकाणी दिलेलं नाही, परंतु तुम्ही अजिबात कायदा मोडायचा नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी तुम्ही जर गाडी चालवली आणि त्या ठिकाणी जर सिग्नल नाही किंवा नियमशास्त्र त्या ठिकाणी कायदा दिलेला नाही, तर तुम्ही त्या ठिकाणी त्या कायद्यास तुम्ही बंधनकारक होऊ शकत नाही. पहा, अब्राहमाला ज्यावेळेस देव म्हणाला की तू सात्विक राहा, सात्विक राहण्यासाठी देवाने त्याला कुठल्या प्रकारे नियमशास्त्राचा ग्रंथ दिला नाही, परंतु देव त्याला म्हणाला तू माझ्या समोर चालणार आहेस, तू
तू माझ्या समोर राहा आणि तू सात्विक राहा. आमेन, हालेलुया. प्रभू नीतिमत्वावरती प्रेम करणार आहे, कारण पवित्र शास्त्र सांगतं परमेश्वर धार्मिक आहे, तो नीतिमान परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ज्यावेळेस त्याने मानवाला निर्माण केलं, त्याने त्याच्या प्रतिरूपात निर्माण केला. His own image we are created. आपण त्याच्या नीतिमत्वात, त्याच्या प्रतिरूपात तयार झालेलो आहोत. आमेन. आणि म्हणून देव अपेक्षित करतो, नियमशास्त्र नसतानाही देव अब्राहमाला म्हणाला की तू स्वतःला सात्विक ठेव, तू स्वतः पवित्र राहा. आणि म्हणून अब्राहमाला ज्यावेळेस देव म्हणाला की तुझ्या समोर आहे, तू माझ्या समोर आहेस, आणि म्हणून स्वतःला तू नीट किंवा तू स्वतःला सात्विकतेमध्ये सांभाळून ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखादा नियमशास्त्र नसताना सात्विक राहणं कसं? कारण पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस नियमशास्त्र नाही त्यावेळेस पाप करण्यासाठी किंवा पापाला मोजमाप नव्हतं. आमेन. परंतु परमेश्वराने एक धार्मिक मनुष्य निवडला आणि त्या धार्मिक मनुष्यावरती प्रभूने विश्वास ठेवला आणि परमेश्वर त्याला म्हणाला की तू सात्विकतेमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम मनुष्याला असता प्रभू, परंतु मी सात्विक राहण्यासाठी मला कुठलं नियमशास्त्र? आमेन. कारण मानव नंतर कितीतरी पिढ्यांनंतर मोशे आला आणि मोशेला देवाने नियमशास्त्र दिलं. नियमशास्त्र मोशेच्या द्वारे आलं. आमेन. परंतु अब्राहम ज्यावेळेस या पृथ्वीवर होता त्यावेळेस फक्त देवाचं भय, परमेश्वराचं भय त्याच्यामध्ये होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. याचा अर्थ देव नियमशास्त्राशिवाय आपल्याला सात्विकतेमध्ये राहण्यासाठी प्रवृत्त करतो. देवाची इच्छा आहे की आपण नियमशास्त्राव्यतिरिक्त, आपल्याला माहिती नियमशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे जर तू हा नियम मोडशील तर तुझ्यासाठी हा दंड केला जाईल. नियमशास्त्र याचा अर्थ काय? नियमशास्त्र म्हणजे तुमच्या पापाचं मोजमाप केलं जाईल, तुम्हाला दंडात्मक कार्यवाही केली जाईल. जर तू हे नियम मोडशील तर तुझ्यावरती हे दंड येतील. बायबल सांगतं मनुष्यावरती शाप येण्यासाठी, मनुष्य शापित होण्यासाठी जे नियमशास्त्र दिलेलं आहे ते नियमशास्त्र मोडल्यामुळेच मनुष्यावरती शाप आला. परंतु तुम्ही जर पाहिलं तर गलातिकराचा 3रा अध्याय आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये बायबल सांगतं की प्रभू म्हणाला की अब्राहमाचे आशीर्वाद तुमच्यावर येण्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला निवडलेलं आहे, तुम्हाला वेगळं केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं नाही म्हणतं की तुला मोशेचे आशीर्वाद मिळणार आहे. परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय की तुला अब्राहमाचे आशीर्वाद मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण अब्राहम नियमशास्त्राने बांधलेला नव्हता. आमेन. हालेलुया. तो काही नीतिमत्वासाठी नियमशास्त्राने बांधलेला नव्हता, तो परमेश्वरावरती प्रेम करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमाचं देवावर प्रेम होतं आणि म्हणून तो स्वतःला सात्विकतेमध्ये चालवत होता. तो स्वतः न्यायी आणि धार्मिकतेचं जीवन जगत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला कुठल्याही प्रकारे नियमशास्त्र देण्यात आलं नव्हतं. त्याला असं सांगण्यात आलं नव्हतं की हे पाप जर तू केलंस तर ते पाप देवाच्या दृष्टीने पाप आहे आणि त्याच्यामुळे तुझ्यावरती दंड येईल किंवा तुला मरणदंड सोसला जाईल. जसं बायबलमध्ये लिहिलंय नियमशास्त्रामध्ये मोशेच्या द्वारे दिलेलं आहे जर तू व्यभिचार करशील तर तुला दगडमार करून ठेचण्यात येईल आणि तुला मरोपर्यंत शिक्षा देण्यात येईल. आमेन. हालेलुया. याचा अर्थ अब्राहमाने जी सात्विकता ठेवली त्याने त्याच्या परमेश्वरावर असलेल्या प्रीतीद्वारे, परमेश्वरावर असलेल्या त्याच्या प्रेमाद्वारे त्याने स्वतःला सात्विक ठेवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक नीतिमत्वाचं जीवन जगतात परंतु ते परमेश्वराचं भय किंवा परमेश्वरावर प्रीती असलेलं जीवन न जगता ते फक्त शापामुळे भितात. त्यांना माहितीये जर मी जर नियमशास्त्र तोडलं, मी जर सात्विक राहिलो नाही तर मला नरक प्राप्त होणार आहे. आणि नरकामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या कानावर, त्यांना माहितीये की अनेक जे देवाच्या सेवकांनी नरकाचं दर्शन पाहिलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी मोठ्या तेलाच्या कढईत त्यांना तळलं जाईल. आणि म्हणून त्या भीतीपोटी काही लोक सात्विक राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु अब्राहम नियमशास्त्रा व्यतिरिक्त, नियमशास्त्र नसतानाही देव म्हणाला की तू माझ्या समोर सात्विक राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इट्स अमेझिंग. कारण प्रभूला माहितीये की आपण त्याच्या प्रतिरूपात आहोत आणि परमेश्वर जर सात्विक आहे, परमेश्वर जर न्यायी आहे तर त्याची लेकरं त्याच्या प्रतिरूपात सात्विक आणि नीतिमत्वाचं जीवन जगू शकतात.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. परंतु पवित्र शास्त्र सांगतं ज्यावेळेस नियमशास्त्राचा प्रवेश झाला, ज्यावेळेस नियमशास्त्र आलं, त्यावेळेस पाप मोजण्याचा मोजमाप देण्यात आलं. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की ते जे नियमशास्त्र आहे ते पापाला बळ देऊ लागलं. आमेन. एखादी गोष्ट जर तुम्हाला सांगण्यात आली की ती तुम्ही करू नका, तुम्हाला सांगण्यात आलं त्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देऊ नका, ती गोष्ट पाहू नका, तर तुमचं मन ते गोष्ट पाहण्यासाठी शैतान तुम्हाला त्या मोहामध्ये पाडतो आणि शैतान तुम्हाला प्रवृत्त करतो. याचा अर्थ ते तो जो नियम आहे तो तुम्हाला बळ देतो तुमच्या मनाला आणि ते पाप करण्यास तुम्ही प्रवृत्त होता. आमेन. हालेलुया. म्हणजे नियमशास्त्राद्वारे जरी पापाचं मोजमाप आलं तरी पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं त्याच्याद्वारेच नियमशास्त्राद्वारेच पापाला बळ प्राप्त झालं. आमेन. हालेलुया. परंतु 1 कोरिन्थियस त्याचा 15वा अध्याय आणि 56व्या वचनाच्या पुढे वाचूया आपण. 1 कोरिन्थियस काढा. 1 Corinthians 15 चॅप्टर काढा. 56. हालेलुया. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र आहे. पापाचं बळ काय? नियमशास्त्र. स्ट्रेंथ कुणाला देतं? शक्ती कुणाला देतं? पापाला देतं. प्रेज द लॉर्ड. नियमशास्त्र कशासाठी देण्यात आलं होतं? पाप मोजण्यासाठी. परंतु पवित्र शास्त्र सांगतं पापाचे बळ नियमशास्त्र आहे. नियमशास्त्र पापाचं बळ आहे. आमेन. हालेलुया. कारण नियमशास्त्रामुळेच पापाची ओळख होते. परंतु पवित्र शास्त्रामध्ये पुढे लिहिलंय तरी जो देव आपला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मनुष्याला जे नियमशास्त्र देण्यात आलेलं आहे ते नियमशास्त्र त्याला सात्विकतेत राहण्यासाठी देण्यात आलेलं आहे. परंतु तेच नियमशास्त्र पापाला बळ देत होतं. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून ते नियमशास्त्र अपयशी ठरलं. पवित्र शास्त्र सांगतं की एका मनुष्याने आज्ञाभंग केल्याने सर्व मानव जातीवरती मरणाची सत्ता सुरू झाली, मरणाचं राज्य सुरू झालं. आणि त्या ठिकाणी एक मनुष्याची गरज होती, कारण एका मानवाद्वारे एका मनुष्याने आज्ञाभंग केला, आदामाने आज्ञाभंग केला. आणि त्या आज्ञाभंगाचा परिणाम काय झाला तर संपूर्ण मानव जातीवर त्या ठिकाणी नियमशास्त्राच्या द्वारे श्राप आला. आमेन. कारण जो आज्ञाभंग करेल, जरी नियमशास्त्र नसलं तरी देखील पाप आणि पापाच्या विरुद्ध कार्य करणारा, म्हणजे पापाच्या विरुद्ध जे परमेश्वराचं नियमशास्त्र आहे, परमेश्वराची नीतिमत्व आहे, त्या नीतिमत्वाच्या विरोधामध्ये जे पाप आहे त्या पापाचा शेवटी त्या ठिकाणी बायबल सांगतं, त्या ठिकाणी रोमकराचा 6वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये लिहिलंय पापाचं वेतन काय? पापाची मजुरी काय? मरण आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग एका मनुष्याच्या द्वारे मरणाची सत्ता आली आणि म्हणून एक मनुष्य आवश्यक होता जो नीतिमत्वाने भरलेला असावा. आणि म्हणून देवाची प्रीती पहा, परमेश्वराचं प्रीती पहा. बायबल सांगतं देव मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवर आला. आमेन. प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा कोणीही नीतिमान या जगात असू शकणार नाही, कारण त्याचा जन्म रक्त अगर मांस याच्या इच्छेपासून झाला नाही, परंतु देवाच्या आत्म्याद्वारे त्याने पृथ्वीवरती जन्म घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याने पहिल्या आदामाचा रक्त घेऊन जन्म घेतला नाही. त्याचा डीएनए या पृथ्वीवरचा डीएनए नाही, त्याचा डीएनए, त्याचं रक्त स्वर्गीय पित्याचं रक्त घेऊन येशू ख्रिस्ताने या पृथ्वीवरती जन्म घेतला. आणि म्हणून रोमकराचा 5वा अध्याय 17 वचनाचा जर बी पार्ट तुम्ही सेकंड पार्ट पाहिला तर बायबल मध्ये लिहिलंय प्रभू येशू ख्रिस्त याने मरूपर्यंत प्रभूचे आज्ञा पालन करून. आमेन. हालेलुया. पहा, काढून वाचूयात आपण सगळेजण. रोमकराचा 5वा अध्याय 17 वचन काढा. थँक्यू. त्या एकाच्या अपराधाने, आमेन, त्या एकाच्या द्वारे मरणाचे राज्य चालू झाले. आमेन. एका मनुष्याला असात्विक म्हणण्यात आलं, अधार्मिक, त्याने आज्ञाभंग केल्यामुळं पापी मनुष्य म्हणून आदामाकडे पाहिलं गेलं, कारण त्याने अपराध केला. आमेन. आणि त्या एका मनुष्याच्या द्वारे मरणाचं राज्य चालू झाले. तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान, आमेन, हालेलुया, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला नीतिमत्वाचं दान प्राप्त झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व मानव जातीचे पाप स्वतःवरती घेतले. आमेन.
हालेलुया. जुन्या करारामध्ये ज्यावेळेस तुम्ही अब्रामाकडे पाहाल, परमेश्वर अब्रामाला म्हणाला की तू लक्षात ठेव, तू माझ्या समोर चाललेला आहेस. आमेन. आणि जुन्या करारामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, देव त्या सर्व सेवकांना म्हणाला की तुम्ही माझ्या समोर आहात. परंतु जर तुम्ही नवीन करारामध्ये पाहिलं, तुम्ही जर नवीन करारामध्ये वचन पाहिले, तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की तोच प्रभू म्हणाला की तुम्ही माझं मंदिर आहात. आमेन. आणि देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये वस्ती करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो परमेश्वर त्या सेवकांबरोबर बाहेरून चालला, त्यांच्या बरोबर चालला, हनोकापेक्षा आपण देवाच्या दृष्टीने अत्यंत उच्च स्तरावरती आहे. कारण आपण देवाच्या नवीन कराराद्वारे पवित्र आत्म्याने भरलेले आहोत. जर तुम्ही काढून वाचलं 1 कोरिन्थियस त्याचा 3:16 मध्ये पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय की तुम्ही देवाचे मंदिर आहात. आमेन. हालेलुया. पहा त्या ठिकाणी काय लिहिलंय, 1 कोरिन्थियस त्याचा 3रा अध्याय 16 वचन, तुम्ही देवाचे मंदिर आहात. हालेलुया. आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा राहतो. अब्रामाला देव म्हणाला तू माझ्या समोर चालतोस, परंतु नवीन करारात तुम्ही जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे नीतिमत्वाचं दान प्राप्त करून घेतलेले आहात. आमेन. हालेलुया. तुम्ही कोण आहात? तुम्ही नीतिमत्वाचे दान प्राप्त झाले लोक. याचा अर्थ देवाचा आत्मा तुमच्या आतमध्ये वस्ती करतो. आमेन. हालेलुया. 6:16 1 कोरिन्थियस त्याचा 6वा अध्याय काढा आणि त्याच्या 16 वचनामध्ये पहा. 14 वचनामध्ये, देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्याला उठविल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही काय? मी ख्रिस्ताचा अवयव, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आणि मी आता ख्रिस्ताचे अवयव आहोत. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं ख्रिस्त तुमच्या शरीराचं मस्तक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव अब्रामाला म्हणाला तू माझ्या समोर चालत आहेस हे लक्षात ठेव. परंतु नवीन करारामध्ये देव म्हणतो की तुम्ही माझं मंदिर आहात. प्रेज द लॉर्ड. 2 कोरिन्थियस 2 कोरिन्थियस यावेळेस सगळेजण आपलं पवित्र शास्त्र उघडतील आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्यासाठी देवाचं वचन वाचतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 16 वचन पहा. 2 कोरिन्थियस त्याचा 6वा अध्याय 16 वचन, देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. प्रेज द लॉर्ड. देव अब्रामाला असं म्हणाला आहे की तू माझं मंदिर आहे आणि माझा आत्मा तुझ्यामध्ये वस्ती करणार आहे. तरी देखील देव त्याला अपेक्षित करतो. देव म्हणतो की तू सात्विकतेमध्ये राहा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल सांगतं अब्रामाने जरी काही चुका केल्या, जरी त्याच्या हातून काही चुका घडल्या, तरी देखील अब्रामाने विश्वासाने नीतिमत्व प्राप्त करून घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामाने विश्वासाने नीतिमत्व प्राप्त करून घेतलं. त्याने हगारे बरोबर लग्न केलं. हा देवाच्या दृष्टीने गुन्हा होता, देवाच्या दृष्टीने ते पाप होतं, ती त्याची चूक होती. परंतु तरी देखील देवाने त्याला क्षमा केली, देवाने त्याच्यावरती कृपा केली. आणि बायबल सांगतं अब्रामाने देवावर विश्वास ठेवला. रोम 4:3 मध्ये लिहिलंय देवाने त्याचा हा विश्वास त्याला नीतिमत्व असं मोजला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु या ठिकाणी पहा, देवाच्या मंदिराचा मूर्ती बरोबर मेळ कसा बसणार? आपण सदाजीवी देवाचे मंदिर आहोत. एक हात आपल्या छातीवर ठेवा आणि म्हणा मी देवाचं मंदिर आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचा आत्मा माझ्या आतमध्ये राहतो. देवाने असे म्हटले आहे मी त्यात निवास करील व मी निवास करील व चालेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हणाला मी त्यात निवास करील आणि मग मी चालेल. आमेन. अब्रामाला देव म्हणाला मी तू माझ्या समोर चालत आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात ठेव, यू आर वॉकिंग बिफोर मी. तू माझ्या समोर चालत आहेस. परंतु या ठिकाणी बायबल सांगतं देव म्हणाला की मी आता तुमच्या आतमध्ये आणि मी आता चालतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने जे वचन दिलं होतं, देवाने जे मानवाला वचन दिलं की मी तुला आशीर्वादित करीलच करील, ते वचन प्रभूने आपल्यासाठी पूर्ण केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्याला देवाने नीतिमान ठरवलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना नीतिमत्वाचं दानाबद्दल माहितीच नाही आणि ते लोक फक्त पापाचं आणि नीतिमत्वाच्या गोष्टी करत राहतात. परंतु बायबल सांगतं त्याच्यावरच्या विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान ठरलेलो आहे. कारण बायबल मध्ये आपण वाचलं रोमकराचा 5वा अध्याय आणि 17 वचनामध्ये आपण होतो. रोमकराचा 5वा अध्याय आणि त्याच्या 17 वचनामध्ये पहा काय लिहिलेलं आहे. त्या एकाच्या
द्वारे मरणाचे राज्य चालू झाले, तर ज्यास कृपा व नीतिमत्वाचे दान याची विपुलता मिळते, ते विशेष करून त्या एका येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुम्ही स्वतः नीतिमान असल्याशिवाय, सात्विक असल्याशिवाय तुम्ही प्रभू बरोबर चालू शकणार नाही. प्रभू तुमच्या आतमध्ये चालू शकणार नाही. बायबल सांगतं देवाने आपल्याला त्याच्या प्रतिरूपात निर्माण केलेलं आहे. आमेन, हालेलुया. म्हणजे जसा तो नीतिमान आहे, जसा तो पवित्र आहे, तसं त्याने आपल्याला पवित्र केलेलं आहे. आणि ते पवित्र करण्यासाठी बायबल सांगतं त्याने किंमत मोजली. आमेन. पवित्र शास्त्र सांगतं एक पेत्र त्याचा 2 अध्याय आणि 24व्या वचनामध्ये जर तुम्ही काढून वाचलं तर बायबल सांगतं येशू ख्रिस्ताने स्वदेहाने आपली सर्व मानवजातीची पाप वाहून खांबावर नेली. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याने स्वतः आपली पापे वाहून खांबावर नेली. तो निर्दोष होता, निष्कलंक आणि निष्पाप होता, तरी देखील त्याचं जे मरण होतं एका शापित मरणाद्वारे येशूने आपला मरण सोसलं. तुम्ही जर पाहिलं आपल्याला नीतिमान ठरवण्यासाठी त्याने काय केलं, त्याने सगळं मानवजातीचं पाप स्वतःवरती घेतलं. जे पाप तुम्ही आणि मी केलं ते पाप त्याने स्वतःकडे घेतलं. आणि जे त्याच्याकडे नीतिमत्व होतं, आमेन, हालेलुया, जे त्याच्याकडे नीतिमत्व होतं ते त्याने आपल्याला गिफ्ट म्हणून दिलं. प्रेज द लॉर्ड. कारण प्रभूला माहितीये आपण ते नीतिमत्व कमवू शकणार नाही. हालेलुया. आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या विचाराद्वारे, आपल्या चालण्याद्वारे आपण देवाच्या विरोधात पाप करू आणि आपल्याला ते नीतिमत्वाचं दान प्राप्त होऊ शकणार नाही. म्हणून ख्रिस्त आपल्या जागी मरण पावला. त्याने ते रक्त आपल्यासाठी सांडलं आणि आपल्याला त्याने त्याच्या कृपेद्वारे नीतिमान ठरवलं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. जर कायदा असता, जर कायदा नसता तर तुम्हाला कळालं नसतं की तुम्ही कुठला कायदा मोडलेला आहे. हे नियमशास्त्राचं काम आहे की तुम्ही केलेल्या सर्व कायद्याचा जो भंग आहे त्याचा अनुमान किंवा त्याची मोजमाप करणं. परंतु कृपा ही यासाठीच दिली आहे की तू केलेल्या सर्व अपराधांची क्षमा येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे तुला प्राप्त झालेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. वी आर बेटर दॅन हनोक. आपण हनोकापेक्षा उत्तम आहोत. कारण बायबल सांगतं की ज्यावेळेस आपण येशू हे नाव घेतो आपल्याकडे देव नीतिमान म्हणून पाहतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कारण येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने आपल्याला कव्हर करण्यात आलेला आहे, आपल्याला झाकण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही उधळ्या पुत्राची स्टोरी पाहिली, त्या उधळ्या पुत्राने त्याचं जीवन उद्ध्वस्त करून टाकलं होतं. त्याने बापाच्या विरुद्ध पाप केलं. त्याने दिलेली संपत्ती कसबिनी बरोबर उडवली. त्याने सगळी ख्याली खुशाली केली. त्याच्या जीवनाचा त्याने नाश केला. परंतु ज्या क्षणाला तो पित्याकडे वळला, ज्या क्षणाला त्याने पश्चाताप केला, ज्या क्षणाला तो म्हणाला की मी पुन्हा माझ्या घरी जाईल, त्या क्षणाला बायबल सांगतं त्याने एक पाऊल उचललं. त्याच्यासाठी त्याच्या पित्याने 99 पावलं उचलले. प्रेज द लॉर्ड. दॅट इज लव्ह. त्याला म्हणतात पित्याचं प्रेम. आमेन, हालेलुया. तो काही नीतिमत्व स्वीकारून आला नव्हता. त्याने पाप केलं होतं. त्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त झालं होतं. त्याचा नाश झाला होता. परंतु केवळ देवाच्या प्रीतीमुळं किंवा त्या पित्याच्या प्रीतीमुळं त्याच्या अपराधांना पुन्हा झाकण्यात आलं. बायबल सांगतं जसं तो पित्याच्या घरात आला, त्या उधळ्या पुत्राला स्नान घालून नवीन जगा त्याला घालण्यात आला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जसं तुमच्या मनामध्ये पश्चाताप येतो, जसं तुमच्या मनामध्ये प्रभू जवळ जाण्याची विचार येतात, बायबल सांगतं त्या क्षणाला परमेश्वर तुमच्या अपराधांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्या क्षणाला तो तुमचे मुके घेतो. आमेन, प्रेज द लॉर्ड. ज्या क्षणाला तुमच्या अंतःकरणात येतं की मी पुन्हा सगळ्या वाईट जगाच्या सगळ्या गोष्टी सोडणार आहे आणि मी पुन्हा प्रभूकडे जाणार आहे, प्रेज द लॉर्ड, त्या क्षणाला तो देव तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करतो आणि पुन्हा नव्याने तुमचं जीवन तो बांधतो. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतो उधळ्या पुत्राला पुन्हा त्याने त्या महालामध्ये स्वीकारलं. त्याला नवीन वस्त्र दिले, त्याच्या हातामध्ये नवीन अंगठी घातली, त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. बायबल सांगतं पृथ्वीवरती ज्यास एक पश्चाताप करतो, हजारो देवदूत स्वर्गामध्ये आनंद करतात.
Praise the Lord. Hallelujah. That is the love of God. हेच परमेश्वराचं प्रेम आहे, जे प्रेम येशू ख्रिस्ताच्या द्वारे प्रकट करण्यात आलेलं आहे. Praise the Lord. यापेक्षा कोणती प्रीती मोठी आहे की एखाद्या मित्राने आपल्या मित्रासाठी प्राण अर्पण करावा. Praise the Lord. Hallelujah. Say, I am righteous in Christ. म्हणा मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. Praise the Lord. म्हणा मी ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान आहे. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. I am a righteousness of God. म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये नीतिमान आहे, कारण येशूने माझ्यासाठी किंमत मोजलेली आहे. Praise the Lord. Hallelujah. By the blood of Christ, येशू ख्रिस्ताच्या मौल्यवान रक्ताद्वारे आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. Praise the Lord. Hallelujah. जर तुम्ही उदाहरण पाहिलं अब्राहमाचं, हालेलुया, अब्राहमाला नीतिमान राहण्यासाठी त्याच्या स्वतःच्या मनावर त्याला कंट्रोल ठेवणं गरजेचं होतं, कारण त्याला देवासमोर चालणं गरजेचं होतं, त्याला देवासमोर चालायचं होतं. परंतु आपण किती सुदैवी आणि किती आशीर्वादित आहोत, कारण जो देव आहे तो परमेश्वरच आपल्या आतमध्ये येऊन वस्ती करतोय. प्रेज द लॉर्ड. तू माझं निवासस्थान होशील असं देव म्हणाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. से हालेलुया. कारण यशायाचं पुस्तक त्याचा 3रा अध्याय 9वं वचन, आयझाया चॅप्टर नंबर 3 वर्स 10. थँक यू फादर, वी वर्शिप यू लॉर्ड. धार्मिकाविषयी म्हणा की त्याचे कल्याण होणार, कारण ते आपल्या कृत्याचे फळ उपभोगणार. धार्मिकाविषयी म्हणा की त्याचे कल्याण होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं ज्या क्षणाला तुम्ही येशूकडे आला, तुम्हाला धार्मिक ठरवण्यात आलं, नीतिमत्वाचं दान देण्यात आलं, यासाठी की तुमचं कल्याण हो. आमेन. पवित्र शास्त्रामध्ये अब्राहमाला देव म्हणाला 12व्या अध्यायामध्ये 1 ते 3 वर्षामध्ये की मी तुझं कल्याण करीलच करेल. आमेन. तुझं नाव मी मोठं करेल, तुला मी राष्ट्रांचा प्रभू बनवेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि तेच आशीर्वाद येशू ख्रिस्ताच्या द्वारे अब्राहमाचे सर्व आशीर्वादास आपल्याला वारसदार ठरवण्यात आलेला आहे. कशाच्या द्वारे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही ऑफरिंग देताय म्हणून, उपास करताय म्हणून, आणि तुम्ही चर्चशी फेथफुल आहात, पास्टरशी फेथफुल आहात म्हणून नाही, तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आणि येशूच्या रक्ताला तुम्ही स्वीकारलेला. तुम्ही विश्वास ठेवून कबूल केलं की येशू माझ्यासाठी आला, तो मरण पावला, त्याने माझं पाप स्वतःवर घेतलं, तो 3 दिवस 3 रात्र कबरेत राहिला, 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला. या विश्वासाच्या अंगीकाराद्वारे, या विश्वासाच्या घोषणेद्वारे तुम्ही नीतिमान ठरलेले आहात. Praise the Lord. Hallelujah. काही लोक पट्टी घेऊन जीवन जगतात, मेजरमेंट. अरे मी हे पाप केलेलं आहे, आता मला देवाजवळ जाता येणार नाही, आता मी प्रार्थना करू शकणार नाही, आता मी बायबलला हात लावू शकणार नाही कारण मी अपवित्र आहे. येस, वी आर अनक्लीन, आपण अशुद्ध आहोत. परंतु ज्या क्षणाला तुम्ही येशू ख्रिस्ताचं नाव घेता, ज्या क्षणाला तुम्ही येशू ख्रिस्ताचं रक्त स्वीकारता, तुमच्या सर्व अपराधांची क्षमा करण्यात येते. बायबल सांगतं, प्रभू म्हणाला मी तुझ्या अपराधांना यापुढे स्मरणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा देव म्हणाला की मी तुझ्या अपराधांची परत आठवण करणार नाही. आमेन. हालेलुया. कितीतरी लोक आहेत जे 20 वर्षापूर्वी केलेल्या अपराधांमध्ये आजही गुन्हेगाराचं, गिल्टी फिलिंग, चूक केल्याचं भावनाचं जीवन जगतात. आमेन. परंतु जर तुम्ही देवाची प्रीती जाणून घ्या, जर तुम्ही देवाच्या प्रीतीवर विश्वास ठेवाल, जर त्या प्रीतीद्वारे देवाने जे नीतिमत्वाचं दान, जे गिफ्ट ऑफ रायचियसनेस आपल्याला दिलेलं आहे, त्याच्याद्वारे तुमचं कल्याण होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून यशाया 3:10 मध्ये आपण वाचलं, धार्मिकाविषयी म्हणा की त्याचे कल्याण होणार. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझं कल्याण होणार आहे. हालेलुया. सैताना तू माझं काहीच करू शकणार नाही, कारण देवासमोर मी नीतिमान आहे. प्रेज द लॉर्ड. बाय फेथ आय रिसीव्ह माय रायचियसनेस. तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान ठरलेले आहात. आमेन. सैतान तुम्हाला दोष देऊ शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. ज्या देवाने तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान ठरवलेलं, त्या देवासमोर नियमशास्त्र घेऊन सैतान उभं राहू शकणार नाही. यालाच म्हणतात डिवाइन ग्रेस, याला म्हणतात दैवी कृपा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू ब्लेस्ड? तुम्ही आशीर्वादित आहात.
तुम्ही म्हणा मी आशीर्वादित आहे. प्रेज द लॉर्ड. काही लोकांच्या चेहऱ्यावरती प्रश्नचिन्ह आलं अरे मी खरंच आशीर्वादित आहे का? आमेन. हालेलुया. यस यू आर ब्लेस्ड. इफ यू आर इन क्राइस्ट, जर तू ख्रिस्त येशूमध्ये आहे तर तू आशीर्वादित आहेस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण अब्राहमाला देव म्हणाला की तू माझ्या समोर चालत आहेस आणि म्हणून स्वतःला सात्विकतेमध्ये ठेव. प्रेज द लॉर्ड. परंतु तोच देव म्हणाला तू माझं मंदिर आहे आणि मी तुझ्या आतमध्ये वस्ती करतो. कसं? येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे त्याने आपल्याला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 10 वर्षापूर्वी केलेल्या एका अपराधामुळे तुम्ही नरकात जाणार नाही. तुमच्या हातून घडलेल्या कुठल्याच पापामुळे तुम्ही नरकात जाणार नाही. जर तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारून तुम्ही आता येशू ख्रिस्ताची सात्विकता धारण केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं नवीन वस्त्र धारणाचे देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू ब्लेस्ड? खरंच तुम्ही आशीर्वादित आहात का? प्रेज द लॉर्ड. से आमेन. म्हणा मी आशीर्वादित आहे. से आय एम ब्लेस्ड. हालेलुया. मी यावेळेस प्रार्थना करतो आणि नक्की देव तुम्हाला आशीर्वादित करेल. आजचा जो मेसेज असतो किंवा आजचा जो संदेश असतो हा टीचिंग मेसेज असतो, हा शिक्षणाचा मेसेज असतो. आज हिलिंगचा दिवस आहे, परंतु जे स्वभाव आहे माझा, मी आरोग्यासाठी प्रार्थना करतो. त्या आरोग्याच्या प्रार्थनेद्वारे तुम्ही आशीर्वादित होतात. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्या मनावरती लिहून ठेवा की येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताद्वारे तुम्हाला नीतिमान ठरवण्यात आलेलं आहे. तुम्हाला नीतिमत्वाचं गिफ्ट देण्यात आलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि हे कुणीही कमवू शकत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. नॉट बाय युअर टेन्थ 1/10 तुमच्या दशमांशाद्वारे, तुमच्या उपासाच्या द्वारे हे तुम्ही कमवलेलं नाही. हे देवाकडनं प्राप्त झालेलं येशू ख्रिस्ताच्या द्वारे मिळालेलं गिफ्ट आहे, दान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण प्रभूला धन्यवाद देऊ. आपले डोळे बंद करू आणि त्याची आराधना करूया. से थँक यू लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा हे यीशु मेरे खुदा. उपकार तेरे बेशुमार कोटि कोटि
योग्यतेपेक्षा जास्त त्याने आपल्यावरती कृपा केलेली आहे. त्याने आपल्याला नीतिमत्वाचं दान दिलेलं आहे आणि म्हणून त्याला आपण कोटी कोटी धन्यवाद देऊया. आपल्या हात उंच करू आणि त्याला म्हणू, प्रभू धन्यवाद, तुम्हाला नीतिमान ठरवलं. प्रभू अब्रामापेक्षा, मोशेपेक्षा, हनोकापेक्षा प्रभू तू जास्त उत्तम मला ठरवलंस प्रभू. कारण देव बाबा तू मला तुझं मंदिर बनवलंस. आपल्या हात उंच करून त्याचे आभार माना प्रिया. त्याला म्हणा धन्यवाद येशू. Say thank you Lord. Say thank you Father. Thank you for your mighty grace. मला तुझ्या कृपेसाठी मी तुला धन्यवाद देतो प्रभू. मी तुझे आभार मानतो देवा. प्रभू मी तुला धन्यवादाची वेदी बांधतो. माझं हृदय तुला समर्पित करतो प्रभू. देवबापा या सर्व जे मला पाहतात आहेत, ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय, जे लोक विश्वासाने वचन ऐकतात आहेत प्रभू, त्या प्रत्येक कुटुंबावरती, त्या प्रत्येक व्यक्तीवर प्रभू परमेश्वरा आज मी यशाचा 3रा अध्याय आणि 10वा वचन घोषित करतो. प्रभू त्यांचं कल्याण होणार आहे. कारण प्रभू त्यांना तू धार्मिक ठरवलेलंच नाही बापा. पवित्र शास्त्र सांगतं की धार्मिकांचं कल्याण हो. प्रभू येशूमध्ये जे आज सर्वजण या ठिकाणी हे वचन स्वीकारतात आहे, प्रभू त्या प्रत्येकाचं कल्याण होऊ दे बापा. प्रभू तुझी अभिष्टता मी त्यांच्यावर घोषित करतो. प्रभू मी तुझे आशीर्वाद त्यांच्यावर घोषित करतो. आय डिक्लेअर ब्लेसिंग्स ओ लॉर्ड. मी त्यांच्यावर आशीर्वाद घोषित करतो देव बापा. सर्व अब्रामाच्या आशीर्वादांनी त्यांना तृप्त कर. प्रभू जे लोक यावेळेस विश्वासाने प्रार्थना करतात आहे, त्या प्रत्येकाला आरोग्य प्राप्त होत आहे. सगळं निराशेचं वातावरण निघून जाईल. एव्हरी सिकनेस, प्रत्येक प्रकारचा आजार आज तुमचं शरीर सोडून निघून जाणार आहे. प्रभूचा अभिषेक तुमच्यावर उतरलेला. ओ रामा शांतारामारी आला. ख्राइस्ट मीन्स मस्सा. ख्रिस्त म्हणजे अभिषेक. आणि आता यावेळेस परमेश्वराचा अभिषेक तुमच्यावरती उतरतो. कारण ख्रिस्तामध्ये तुम्ही नीतिमान आहात. ख्रिस्तामध्ये तुम्ही नीतिमत्वाने परिपूर्ण झालेले आहात. बायबल सांगतं देव अब्राहमाला माझ्या समोर परिपूर्णतेमध्ये चाल, सात्विकतेमध्ये राहा. परंतु येशू ख्रिस्तामध्ये त्याने आपल्याला नीतिमान ठरवलेला. यू आर ब्लेस्ड चाइल्ड ऑफ गॉड. तुम्ही देवाचा आशीर्वादित लेकरू आहात. प्रभूला धन्यवाद द्या प्रियांनो. हालेलुया. मी समृद्धी तुमच्यावर घोषित करतो. आय डिक्लेअर प्रॉस्पॅरिटी इन द नेम ऑफ जीसस. आय डिक्लेअर प्रॉस्पॅरिटी इन द नेम ऑफ जीसस. आय डिक्लेअर मी समृद्धी तुमच्या जीवनावरती घोषित करतो. प्रभूचं सामर्थ्य तुमच्यावरती घोषित करतो. कारण तुम्हाला देवाने गिफ्ट दिलेला. यू आर गिफ्टेड बाय गॉड. तुम्ही देवाच्या दानाने परिपूर्ण झालेले आहात. यू आर राइचियस बिफोर गॉड. तुम्ही प्रभू समोर नीतिमान ठरवलेले आहात. कारण ख्रिस्त येशूच्या रक्ताद्वारे तुमच्या अपराधांची क्षमा करण्यात आलेली आहे. आपल्या हात उंच करून त्यांना धन्यवाद द्या प्रियांनो. थँक यू होली स्पिरिट. से थँक यू होली स्पिरिट. से थँक यू होली स्पिरिट. वी वर्शिप यू लॉर्ड. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे लुटाना सिद्धि. योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे मांगने से ज्यादा मिला. मुझे आभारी हूँ प्रभु में. मांगने से ज्यादा मिला. मुझे आभारी हूँ प्रभु में. कोटि कोटि स्तुति
क्षमा केलीस म्हणून तुला धन्यवाद करतो. तू आम्हाला नीतिमान ठरवलंस म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आमचे सर्व अपराध पुसून तू आम्हाला नवीन तारणाचा जगा दिलास म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. आणि प्रभू तुझ्या चर्चचं कल्याण केलंस प्रभू, त्यांना आशीर्वादित केलंस देव बाप्पा, म्हणून मी तुझे आभार मानतो येशूच्या पवित्र नावामध्ये. आमेन. से आमेन. प्रेज द लॉर्ड. आता एक समर्पणाची विधी आहे, त्यावेळेस आपण सर्वजण असंच कंटिन्यू लाईव्ह राहू आणि या ठिकाणी आपण त्या लेकराला समर्पित करूया. हालेलुया. थँक यू जीसस. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे, तुम्ही तुमच्या हातात दिल्यानंतर ते मला हातात द्यायचं समर्पित करण्यासाठी. थँक्यू जीसस. हालेलुया. पवित्र शास्त्र सांगतात येशू ख्रिस्ताला मरियेने समर्पित करण्यासाठी याजकाकडे आणला. आज त्याचप्रमाणे या कुटुंबाने त्यांचं बाळ प्रभूच्या मंदिरात समर्पित करण्यासाठी आणलेलं आहे. आणि म्हणून जसं शम्वेला हन्नाने समर्पित केला तसंच आज या बाळाला समर्पणाची विधी आपण करणार आहोत. सगळेजण यावेळेस प्रार्थना करतील. माझ्या प्रेमळ स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये या लेकरासाठी आम्ही समर्पणाची प्रार्थना करतो. प्रभू या कुटुंबाला एक गिफ्ट तू दिलंस देवा आणि ते दान आज पुन्हा त्यांनी तुझ्या मंदिरात समर्पणासाठी आणलेलं आहे. प्रभू या लेकराला आशीर्वादित कर. या लेकरावरचे सर्व श्राप आज आम्ही येशूच्या नावामध्ये तोडतो. आय ब्रेक एव्हरी कर्स बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट. प्रभू या लेकराला आशीर्वादित कर. आज मी हे तुला समर्पित करतो. इन जीसस नेम. आमेन. प्रेज द लॉर्ड. हे लेकरू मी देवाला समर्पित केलेलं आणि त्याचा सांभाळ करण्यासाठी आज तुम्हाला पुन्हा देतो. याचा उत्तम रीतीने सांभाळ करा. गॉड ब्लेस यू. हालेलुया. मे गॉड ब्लेस यू. प्रभू तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. पुढच्या शनिवारी पुन्हा याच ठिकाणी आपण सभा घेणार आहे. अशाच प्रकारे जर त्यापूर्वी काही धार्मिक स्थळांविषयी निर्णय झाला तर तसं तुम्हाला कळवण्यात येईल. मग तुम्ही चर्चला येऊ शकता. परंतु तत्पूर्वी असंच या प्रकारेच आपण सोशल नेटवर्कद्वारे चर्च चालू ठेवणार आहे. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. प्रभू तुमच्यावरती विपुल कृपा करो आणि देवाच्या नीतिमत्वाच्या दानाद्वारे देव तुमचं कल्याण करो. एकमेकांना आशीर्वादित व्हा. एकमेकांना सांगा. प्रेज द लॉर्ड करा. भेटा. फोन करा. आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये नीतिमत्वान असल्यामुळे धार्मिक असल्याचं एकमेकांना सांगून आशीर्वादित व्हा. प्रेज द लॉर्ड. ज्यांना ऑफरिंग द्यायचं ते आपल्या चर्चच्या वेबसाईटवर असलेल्या अकाउंटवर किंवा गुगल पे द्वारे तुमचं ऑफरिंग तुम्ही चर्चला जमा करू शकता. लवकरच पुन्हा चर्च सुरू झाल्यानंतर जी आपली चर्चची सुरुवातीची पद्धत आहे, अनेक प्रत्येक रविवारी आपण जे जेवण देत होतो त्याच पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू होणार आहेत. प्रभू नक्की ते आनंदाचे दिवस पुन्हा आपल्याला चर्चला देणार आहे. देव तुम्हा सगळ्यांना आशीर्वादित करो. पुन्हा शनिवारी संध्याकाळी 8 वाजता आपण ऑनलाईन येऊया. गॉड ब्लेस यू.